भिंत अगदी स्वच्छ पुसल्या जाते आणि ती घाण सगळी इरेज होते बघा. तुम्ही जर कापडाने पुसाल तर मग ते पुन्हा इकडे तिकडे पसरेल. त्यामुळे मॅजिक इरेझरच वापरायचंय. अगदी स्वस्तात मस्त काम होतंय. इथलं काढते, ठीक आहे, तुमच्या समोर काढतीये. आली एकाच डिरेक्शन मध्ये फिरवलं ना कसं तुमच्या डोक्याला ताप नाही राहत की मग असं उठतंय, असंच होतंय, तसंच होतंय. त्याच्यापेक्षा एकाच डिरेक्शन मध्ये फिरवलं की ती सगळी धूळ एकीकडे येते आणि मग आपण तसंच पुसत जायचंय. हे काय करायचं, आता धूळ झाली फेकायचं नाहीये आपल्याला, हे धुवायचंय, नळाखाली धुवायचं, त्याला स्क्वीज करायचं आणि मग पुन्हा याच्यावरती फिरवायचं. आता बघा मी हे नळाखालून धुवून आणलेलं आहे. बोलाल की ह्यांच्याकडे तर बाबा यांनी ते प्लास्टिक कोटिंग वाला पेंट केलं असणार आहे, भारीतलं असणार आहे, पण असं काही नाही आहे. साधं पेंट असलं तरी पण हे मॅजिक इरेझर आहे. तर कुठल्याही पेंटच्या प्रकाराला, कुठल्याही रंगाच्या प्रकाराला तुम्ही हे लावू शकता आणि ते काढेल, ती सगळी धूळ काढेल आणि याच्यावर जमा होईल. धूळ असू दे, लहान मुलांनी लावलेले घाणेरडे हात असू दे, काहीही. इरेझर म्हटल्यावर माहिती की आपल्याला मॅजिक इरेझर आहे तर मग सगळं निघणार याचं आणि मग आपली भिंत झाली स्वच्छ. नवीन पेंट करायचा खर्च झाला कमी. आता गणपती आहे ना, तर गणपतीमध्ये आपल्याला स्वच्छता करायला हवी ना इतकी, त्यामुळे मग मी हे मागवलं आणि आता सगळ्या भिंती पुसून काढणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा आणि ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या लिंक द्वारे घेतलं तर मला त्याचं काही नाही मिळत, पण तुम्हाला हे मॅजिक इरेझर मिळेल बघा.